चल आज आता काय करणार आपण, आता आपण इक्वेशन बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. इक्वेशन बेस्ड म्हणजे काय बघा, मला काय माहिती, मला असं माहिती एक्स म्हणजे काय डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट मला काय काढायचं वेलॉसिटी, वेलॉसिटीवरून काय काढायचं मला ऍक्सेलरेशन. ठीक आहे, जेव्हा मला एक्स वरून व्ही कडे जायचं आहे, एक्स कडून व्ही कडे जायचंय म्हणजे मला काय करायचंय डिफरेंशिएट करायचं. काय करायचंय डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. वेलॉसिटीला डिफरेंशिएट केलं तर मला काय भेटतं ऍक्सेलरेशन, मला काय भेटतं ऍक्सेलरेशन. कळालं का? जर हे काय झालं रे स्लोप झाला ना, हे काय झालं ऍक्च्युअल मध्ये स्लोप. काय काढलं आपण स्लोप. जर ग्राफिकल फॉर्म मध्ये आलं तर आपलं डायरेक्ट काय लिहिता स्लोप. आता मला जर असं आलं असेल ऍक्सेलरेशन वरून मला काय काढायचं वेलॉसिटी, वेलॉसिटी वरून काय काढायचं मला डिस्प्लेसमेंट. उलट झालंय ना, आता उलटा चाललाय तरी इथं यूज करायचं मला इंटिग्रेशन. काय यूज करायचं मला इंटिग्रेशन. बा मला माहितीये ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं डीव्ही बाय डीटी. ठीक आहे, ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं डीव्ही बाय डीटी. मला काढायचं व्ही म्हणून काय केलं मी डीव्ही बरोबर काय ए इंटू म्हणजे मला काय करायचं इंटिग्रेशन करायचं. मला काय करायचंय इंटिग्रेशन करायचंय म्हणजे इथं काय करणार मी इंटिग्रेशन ऑफ ए इंटू डीटी. म्हणजे इथं काय करणार इंटिग्रेशन ऑफ व्ही इंटू डीटी केलं तर मला काय भेटत एक्स भेटेल. काय डाऊट आहे? हा, एक्स ला अजून इंटिग्रेट केलं तर काय भेटणार आहे का? काय भेटणार नाही. याला पुढे केलं तर काय होणार आहे का? नाही. काय डाऊट आहे? म्हणजे मी एक्स कडून तिकडे चाललं तर मला डिफरेंशिएट करणं, उलट येणार तर मला काय करणं आहे इंटिग्रेट करणं. एवढं तर कळालं, सिंपल कॉन्सेप्ट आहे. मग अजून आपल्याला असं माहिती करणं गरजेचं आहे. मी म्हटलं ऍक्सेलरेशनचा एक फॉर्म्युला मला माहिती आहे डीव्ही बाय डीटी. हा फॉर्म्युला माहिती आहे. म्हणजे याच्यात काय केलं आपण डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम केलं. बरोबर की नाही? डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम केलंय. बरोबर की नाही? डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम असेल तर या गोष्टी झाल्या. पण मला डिफरेंशिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता व्यवस्थित समजून घ्यायचं. ए इज इक्वल काय आपल्या जवळ माहिती आहे डीव्ही बाय डीटी. हे तर प्रत्येकाला माहिती आहे, जे वरती लिहिलं तेच. याला करतोय काय बघा, याला काय केलं मी डीएक्स ने मल्टिप्लाय केलं, डीएक्स ने डिवाइड केलं. असं करण्याचा अधिकार आहे का? असं करू शकतो का आपण? करू शकत नाही. कारण की सेम क्वांटिटी आणि सेम क्वांटिटी जर डिवाइड केलं तर वेगळं उत्तर येत असतं. मग आपण हे करू शकतो. अरे मंदबुद्धीनं सेम क्वांटिटी मल्टिप्लाय सेम क्वांटिटी डिवाइड केलं तर वन उत्तर येत असतं. असं करायचा अधिकार आहे. बेस सेम करतोय आपण. काय सर आम्ही कसं काय सांगायचं डीएक्स बाय डीटी. मग इथं काय राहिलं डीव्ही बाय डीएक्स. काय केलं काय केलं पोझिशन चेंज केली बघ. एक्स इकडे आला तिकडे डीव्ही गेला, बाकीच काहीच गेलं नाही. एक्स इकडे आला डीव्ही तिकडे गेला. मला सांगा डीएक्स बाय डीटी काय? डीएक्स बाय डीटी काय व्ही आहे. डीएक्स बाय डीटी काय व्ही. मग इथं तुम्ही व्ही लिहा आणि इथं काय भेटलं मला डीव्ही बाय डीएक्स. मग आपल्याला नवीन पण कळालं. पण इथं डिफरेंशिएट कोणाच्या रिस्पेक्ट टू आहे? डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू कोणाचे आहे? कोणाच्या रिस्पेक्ट टू आहे? एक्सच्या रिस्पेक्ट टू चाललंय. इथं डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू काय टी आहे. इथं दिसतंय का तुम्हाला मेंदू आहे का तुम्हाला टी? इथं किती एक्स आहे. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. जर मला डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असताना सुद्धा मी ऍक्सेलरेशन काढू शकतो. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम असताना सुद्धा मी ऍक्सेलरेशन काढू शकतो. काय डाऊट आहे? आता मी देताना काय करणार आहे, पहिल्यांदा मी एक्स देणार आहे. एक्स वरून काय काढायला लावणार आहे? सगळे काढा. डिस्टन्स काढा, वेलोसिटी काढा, ऍक्सेलरेशन काढा. पण त्याच्यामध्ये म्हणतील टाइमची व्हॅल्यू 0 आहे, टाइमची व्हॅल्यू 2 आहे. काय टाका आणि सॉल्व्ह करा. बघा क्वेश्चन मी म्हटलं इफ एक्स बरोबर इफ एक्स बरोबर टी स्क्वेअर मायनस 2t प्लस 4 असं काहीतरी आहे. आणि याच्यावरून काय काय काढून द्यायचंय? याच्यावरून त्यांना काढून द्यायचंय वेलॉसिटी, दुसरं काय काढून द्यायचंय ऍक्सेलरेशन, अजून काढायचंय डिस्प्लेसमेंट फॉर 0 to 4 सेकंड साठी, 0 to 4 सेकंड साठी. अजून दुसरं डिस्टन्स पण काढून घ्यायचंय डिस्टन्स फॉर
0 to 4 0 to 4 0 to 4 साठी असे झालेले क्वेश्चन अगोदरच. पण आता मी याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड ऑन काय केलं, वेलोसिटी काढा, ऍक्सलरेशन काढा. आपण हे काढलेले डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काढलेले इक्वेशन वरून. माहित नाही सर. अजून याच्यामध्ये काय काढू शकतो, ऍव्हरेज वेलोसिटी काढू शकतो आणि ऍव्हरेज ऍव्हरेज स्पीड पण काढू शकतो. हे क्वेश्चन झालेले 1 2 3 4 क्वेश्चन झालेले आपल्या अगोदर. आता एक्स्ट्रा फक्त व्ही वाला आलाय, तो पण झालेला आहे, व्ही पण झालेला आहे. चला पहिली गोष्ट वेलोसिटी काढून घेऊ. वेलोसिटी काढायचं आहे आणि टाइम पण टाकून देऊ. ऍट अ टी इज इक्वल काय 2 सेकंड, ऍट अ टी इज इक्वल काय 4 सेकंड. काही देतील, काय अडचण नाही, जसं देत तसं. चला काय काढायचंय, वेलोसिटी काढायचं. वेलोसिटी काढायचं म्हणजे काय, dx बाय dt. चला किती होणार आहे, 2t होऊन जाईल, मायनस किती होऊन जाईल 2 होऊन जाईल. टाइमच्या वेळी किती सांगितले त्यांनी 2 सेकंड, म्हणजे काय झालं 2 इंटू किती 2 मायनस किती 2 म्हणजे किती 4 मायनस 2 म्हणजे उत्तर काय आलं 2 मीटर पर सेकंड. हे काय भेटलं मला, वेलोसिटी. आता विचार तुम्हाला ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन काय असतं, dv बाय dt असतं. ऍक्सलरेशन काय असतं, dv बाय dt असतं. मग d बाय dt डायरेक्टली लिहितो. आता v तर आपल्या जवळ ये ना, मग किती होणार आहे 2, बाकी संपला 0 येणार आहे. आणि टी ची व्हॅल्यू किती 4, टी ची व्हॅल्यू 4 घ्या, टी ची व्हॅल्यू 10 घ्या, काही फरक पडत नाही. कारण की काय भेटलं मला, कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. व्हेरिएबल ऍक्सलरेशन काल झालेलं आहे, कॉन्स्टंट ऍक्सलरेशन का व्हेरिएबल ऍक्सलरेशन. कसं भेटलं मला, कॉन्स्टंट ऍक्सलरेशन मिळालं. हे झालं माझं पहिलं. आता राहिलं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट जर मला काढायचं असेल, आता काय काढतो मी डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट जर काढत असेल, जे काही दिलेलं असेल ते x0 काढा आणि x4 काढा. चला x0 काढा, x0 काढला तर काय होणार 0 0 किती राहिलं 4. काय काढायचं x4, काय काढायचं आता x4 म्हणजे काय करायचं 4 चा स्क्वेअर किती झाला 16 आणि इथे किती झाला 2 into 4 8. 16 मधून 8 गेला, किती राहिला 8. 8 plus 4 12 किती झाला 12. कसं काढतो हे तर ऑलरेडी झालेलं आहे, तर आता मी स्पीडली घ्यायला पाहिजे. पण डिस्प्लेसमेंट काढायचं तर काय करणार 12 minus 4 म्हणजे किती झालं 8 मीटर. हे झालं माझं डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट आता काय, नेक्स्ट काय डिस्टन्स आहे. डिस्टन्स जर मला बघत असेल, मी काय करतो आता डिस्टन्स. डिस्टन्स मध्ये मला पहिल्यांदा चेकआउट करावं लागतं की डायरेक्शन चेंज करतोय का नाही. शिकवलं नाही गोष्टी झालेल्यात ना, डिस्टन्स चेंज होतोय. कसं काढतो माहित नाही सर, 100% माहित नाही सर. वेलोसिटी काढणार. वेलोसिटी काय आलेला तुमचा, वेलोसिटी किती आला, वेलोसिटी आला तुमचा 2t मायनस वेलोसिटी वाले आपण 0 टाकतो, 0 0 काय 2t मायनस 2. देअरफॉर 2t बरोबर काय 2. देअरफॉर t ची व्हॅल्यू किती झाली 1 सेकंद. 1 सेकंदला तो डायरेक्शन चेंज करणार आहे. आता 1 सेकंदला तो डायरेक्शन काय करेल चेंज करेल. झालेला क्वेश्चन. मग आपण काढून घेतो x1. जसं x0 काढला, x4 काढला, x12 काढला, तसं x1 काढायचा. म्हणजे 1 चा स्क्वेअर 1, 1 minus 2 किती झाला -1. -1 plus 4 -1 plus 4 plus 3 किती आला 3 मीटर. मला काढायचं डिस्टन्स. तर आपण काय करत होतो ग्राफ काढत होतो. आपण काय करत होतो ग्राफ काढत होतो. 1 2 3 4. चला काय केलं ते, इनिशियली कुठे गेला तो, इनिशियली कुठे होता 4 ला, म्हणजे इथं होता. नंतर तो कुठे गेला 12 ला गेला. पाच 6 7 8 9 10 11 आणि 12 इथं गेलेला तो. इथून सुरू झाला तो असा इथं गेलेला आहे, 12 पर्यंत पोहोचलाय. नंतर 1 सेकंदाला मी विचारलं, 1 सेकंदाला कुठं आला तो 3 ला आलेला आहे. 1 सेकंदाला कुठं आला 3 ला आलाय, इथं आलेला आहे तो. म्हणजे किती झालेलं आहे, म्हणजे किती झालं 4 ते 12 किती झाले 8. 4 ते 12 किती झाले 8. इथून असा गेला ना तो. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मी जर विचारला, तू इथून सुरू झाला पहिल्या सेकंद तू इथं आला 1 झाला ना, इथून घेतलं 1 परत रिटर्न चालला ना तू इकडं, इथला 1 2 2 झाला आणि इकडचे 12 किती झालं टोटल डिस्टन्स किती झाला, डिस्टन्स झाला तुमचा 14 मीटर.
डिस्टन्स किती झाला 14 मीटर. शिकवला या गोष्टी. तो इथून असा गेलाय, नंतर इथून फिरून तो असा गेलेला आहे. मे बी सर तुम्ही शिकवलं असेल पण आम्हाला काय आठवत नाही सर, अशा संशयाने बघतात. मग राहिला ऍव्हरेज व्हेलॉसिटी. ऍव्हरेज व्हेलॉसिटी, ऍव्हरेज व्हेलॉसिटी म्हटलं तर काय, चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. चला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम जर म्हटलं, डिस्प्लेसमेंट किती झालेला 8 आणि इथं किती 0 to 4 म्हटलंय ना, 0 to 4 मग किती झालं 4 म्हणजे किती झालं 2 मीटर पर सेकंड. असं ऍव्हरेज स्पीड विचारलेलं आहे. ऍव्हरेज स्पीड म्हटलं तर डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती झालेलं आहे, डिस्टन्स झालेलं आहे 14 डिवाइड बाय काय 4 म्हणजे किती झाला 4 त्रिक 12 उरले किती 2, 4 25 3.5 मीटर पर सेकंड ऍव्हरेज स्पीड. त्या गोष्टी आपण त्यावेळेस पण घेतल्या होत्या, आता परत एकदा रिपीट केलं. याच्यामध्ये काय दिलं तुम्हाला, एक्स दिला होता, एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर मायनस 2t प्लस 4. आता जर असं असेल, इफ सेम क्वेश्चन होता, इफ एक्स इज इक्वल टू काय टी स्क्वेअर प्लस 2t प्लस 4 आलाय, इथं मायनसच्या ऐवजी आला प्लस आला. बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत, सगळे फाइंड आउट करायचे. हे आहे तेच ऍज इट इज, आपल्याला सगळं फाइंड आउट करायचं. व्ही फाइंड आउट करायचे, ए फाइंड आउट, व्हॅल्यू सगळ्या सेम. डिस्टन्स काढायचंय, डिस्प्लेसमेंट काढायचंय, नंतर काढायचंय ऍव्हरेज व्हेलॉसिटी, नेक्स्ट काढायचं ऍव्हरेज स्पीड. व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी कसं होणार आहे dx बाय dt. चलो किती होणार आहे 2t प्लस काय 2t प्लस 2. मग आपल्याला किती दिलंय t जोड काय 2 म्हणजे किती होणार आहे 2 into 2 4 आणि किती झालं 6 मीटर पर सेकंड. 6 मीटर पर सेकंड. हे काय भेटलं मला व्हेलॉसिटी. नंतर काय करायचं आपल्याला ऍक्सलरेशन. नंतर काय करायचं आपल्याला ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन काय असतं dv बाय dt म्हणजे किती होऊन जाईल 2. इथं t जोड काय 4 म्हणा काही म्हणा काय बरोबर पडणार आहे, कॉन्स्टंट ऍक्सलरेशन भेटलं, विषय संपला इथं. कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. तिसरं काय डिस्प्लेसमेंट काढायचंय x0 and x4. चला x0 काढा, 0 वेळेस 0 झाला किती झाला 4 4 मीटर. किती टाकायचंय 4, किती 4 चा स्क्वेअर 16 16 आणि 8 24 आणि 4 28 मीटर झालं. मग विचारा डिस्प्लेसमेंट तुम्ही काय करणार x4 मायनस x0 म्हणजे 28 मायनस 4 किती झाला 24 मीटर. हे झालं तुमचं डिस्प्लेसमेंट. नंतर काय डिस्टन्स. डिस्टन्स जर मला काढायचं असेल इथं काय काढलं आपण डिस्प्लेसमेंट. जर मला डिस्टन्स काढायचं असेल काय करावं, मग डायरेक्शन चेंज होतं की पहिले चेकआउट करावं. म्हणून मी म्हटलं v बरोबर काय आलेलं आपल्या जवळ, v बरोबर काय आलेलं आहे, v बरोबर आलं तुमचा 2t प्लस 2 काय टाकणार 0 बरोबर काय 2t प्लस 2. t काय येणार आहे 2t इजूड काय मायनस 2 पॉसिबल नाही म्हणजे काय डायरेक्शन चेंज करत नो डायरेक्शन चेंज. जर डायरेक्शन जर चेंज होत असेल तर काय म्हणू शकतो डिस्टन्स इजूड काय डिस्प्लेसमेंट. पण डिस्प्लेसमेंट किती आलेलं आहे 24 मीटर पर सेकंड. 24 मीटर. जर हे आलं डिस्प्लेसमेंट मग विचारलं तुम्हाला स्पीड, मग तुम्ही म्हणू शकता जर हे सेम आहे डायरेक्शन चेंज करत नाही, डायरेक्शन नॉट चेंज, डायरेक्शन चेंज करत नाहीये तर त्या केसमध्ये काय म्हणू शकतो ऍव्हरेज व्हेलॉसिटी आणि ऍव्हरेज ऍक्सलरेशन ऍव्हरेज स्पीड कसं राहील सेम राहणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स आपण म्हणा किंवा डिस्प्लेसमेंट आपण म्हणा. टाइम डिस्टन्स किती आहे 24 आणि टाइम किती आहे 4 दिले ना 4 सक 24 6 मीटर पर सेकंड. जर डायरेक्शन चेंज होत असेल तर तुम्हाला डिस्टन्स वेगळा होऊन जाईल. डायरेक्शन जर चेंज होत नसेल डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसं राहतील सेम राहतील. ठीक आहे.